नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि रानभाज्यांच्या या सिरीजमध्ये पुढची रानभाजी आहे टाकळा. आपल्या आसपास इझिली आढळते आणि तुम्ही बघून घ्या, ही झाड असं असतं टाकळ्याचं. तुमच्या आसपास म्हणजे खूप सारी टाकळ्याची रोपं असतील, पण आपल्याला याचे औषधी गुणधर्म माहीत नसल्यामुळे आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. हे टाकळा हे खास करून त्वचा रोगासाठी एकदम फायदेशीर आहे. तर चला तर टाकळ्याची भाजी शोधूया आणि जाणून घेऊया या टाकळ्याचे औषधी गुणधर्म. तर बघा, या ठिकाणी खूप सारी टाकळ्याची भाजी आहे. अशीच तुमच्या इथे सुद्धा असणारच, कारण की ही टाकळ्याची भाजी आहे ती खूप म्हणजे आपल्या घराजवळच असते, आपल्या माळरानावरती. तर अशा प्रकारे ही टाकळ्याची भाजी असते आणि खूप औषधी भाजी आहे. तर आपण जशी मेथीची कवळ्या पानांची भाजी करतो तशीच टाकळ्याची सुद्धा भाजी करायची असते. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणारी एक अतिशय गुणकारी रानभाजी म्हणजेच टाकळा, ज्याला अनेक ठिकाणी तरोटा असंही म्हटलं जातं. तर मंडळी, या टाकळ्याची भाजी जेव्हा कवळी असते तेव्हाच खायला भारी लागते. टाकळा ही भाजी तंतुमय पदार्थ, लोह आणि नैसर्गिक अँटीऑक्सिडंट यांनी समृद्ध आहे. आयुर्वेदात टाकल्याचा उपयोग त्वचेची खाज, खरूज, नायटा, गचकरणं यांसारख्या त्वचा विकारांमध्ये पारंपरिकरित्या केला जातो. याशिवाय शरीरातील वात आणि कफ संतुलित ठेवण्याचे तसेच सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे ही भाजी वजन नियंत्रणासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र कोणत्याही गंभीर आजारावर ही भाजी उपचारांचा पर्याय नाही. नेहमी स्वच्छ धुवून, व्यवस्थित शिजवून आणि मर्यादित प्रमाणातच सेवन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रानभाजी सोबत.